नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जेव्हा हा जो उदय आहे तो बाहेर सिगारेट ओढत बसलेला असतो तेव्हा माधवी आणि अमृता तिकडून चाललेले असतात. तेव्हा त्या उदयला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा उदय जो चवताळून अंगावर आलेला आहे ते पाहून माधवी अमृताच्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत. त्यांना कळायचं बंद झालेलं आहे. हे उदयचं नक्की काय आहे, म्हणजे असं काय झालं अचानक, हा असा का आलेला आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आता यश आणि कावेरी मात्र बोलत असतात. यश कावेरी दोघंही एकमेकांसोबत बोलत आहेत. यश कावेरीला म्हणत आहे की जे डोळ्यात दिसतं ते ओठांवर कधी येणार आहे, असं तो कावेरीला विचारत असतो. म्हणजे कावेरीच्या डोळ्यामध्ये यशसाठी प्रेम दिसत आहे, मग ते ओठावर कधी येणार आहे हा प्रश्न त्याला असतो. आणि त्याचवेळी यश तिच्याशी बोलत असतो. त्याचवेळी नेमकी यमुना तिथं आलेली आहे आणि ती म्हणत असते की यश तू काय करतोयस इथे, म्हणजे तुझं काय काम आहे, तू कशासाठी आलेलं आहेस इथे. तेव्हा तो काहीच नाही बोलत. तो म्हणतो की कावेरीला डॉक्टरांनी सांगितले ना आज झोपायचं नाहीये, कारण त्या झोपल्या तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून मी इथं आलेलो आहे असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र यमुना म्हणते की नको तू काळजी करू, मी आहे इथे, मी थांबेल, तू जा, असं यमुना त्याला सांगत असते आणि यशला तिथून जायला सांगते. तेव्हा मात्र यश आता तिथून जायला निघतो. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया, कारण यमुनाने एक डाव टाकलेला आहे, तो म्हणजे कावेरीचा जो वीक पॉईंट आहे तो तिला शोधायचा आहे. आणि तो वीक पॉईंट शोधण्यासाठी ती कावेरीच्या रूममध्ये आलेली आहे. कावेरीची झोप पूर्णपणे उडवण्याचा तिने प्लॅन केलेला आहे. तर आजच्या भागामध्ये आपण पाहूया, इकडे कावेरीच्या शेजारी असतात. तेव्हा विद्या म्हणत असते की काही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती राहिलेलीच आहे, ती म्हणजेच की अजूनपर्यंत आपल्याला कळलेलं नाही की हे जे विष आहे हे कुठून आलं आपल्या घरामध्ये, नक्की काय झालेलं आहे, या गोष्टीची आपल्याला काहीच कल्पना नाहीये, असं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र इकडे कावेरी म्हणत असते की हो, आपल्याला हे शोधावंच लागणार आहे, या सगळ्याला जबाबदार कोण आहे हे आपल्याला कळलंच पाहिजे. म्हणतात की हो अगदी बरोबर आहे विद्या, तू बरोबर बोललीस, आपल्याला पाहावं लागणार आहे, कारण आपल्या घराचा प्रश्न आहे. तेव्हा कावेरी म्हणत असते की हो. तेव्हा म्हणत असतात की नाही कावेरी, शांत बस तू, अजिबात तू कुठेही येऊ नकोस. परंतु इकडे कावेरी मात्र ऐकायलाच तयार नसते. कावेरी म्हणत असते की नाही मी येणारच आहे. आणि मग कावेरी उठते. तेव्हा म्हणतात की नाही ऐकणार, ती खूप हट्टी आहे, तिला कुटुंबाचं रक्षण करणं खूप महत्त्वाचं वाटत आहे. इकडे आता अमृता माधवीला फोन करते आणि माधवीला म्हणत असते. तेव्हा माधवी म्हणते की ती फुलं आहे ना तुझ्या रूममध्ये नेऊन ठेव पहिली किचनमधून, कोणी पाहिलं ना तर खूप अवघड होईल. माधवी मात्र आता माधवीने हा सल्ला दिलेला असतो, अमृताला ओरडलेलीही असते. हे सगळेजण बाहेर येतात आणि पाहतात तर काय, अमृता बाहेर असते. इकडे सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो, सगळेजण आतमध्ये होते, कावेरीची काळजी घेत होते, पण अमृता एकटी आत का आली नाही. तेव्हा कावेरी सुद्धा अमृताकडे पाहू लागते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अमृताला विद्या विचारते की अमृता तू इथे काय करते, सगळे कावेरी वहिनींजवळ आतमध्ये होते, तुझं नक्की काय चाललंय, तू काय करतेस. त्यावरती अमृता म्हणते की काय नाही, देवाकडे प्रार्थना करत होते, देवाला मागत होते की लवकरात लवकर कावेरी वहिनींची तब्येत बरी होते, कावेरी वहिनींची तब्येत बिघडली ना, त्यासाठी मी देवाला प्रार्थना केलेली आहे, असं अमृता सांगत असते. त्याचवेळी आता ती कावेरीच्या जवळ येते आणि कावेरीला मिठी मारते. कावेरीला कळत नाहीये की ह्या अमृताचं काय चाललंय, पण कावेरीच्या लक्षात मात्र आलेलं असतं की या सगळ्याच्या मागे अमृताचा हात असू शकतो. कारण अचानक कावेरीला मिठी मारणं, कावेरीशी चांगलं वागणं, या सगळ्या गोष्टी, कारण कावेरीला अमृताचे सगळे डावपेच माहिती झालेले आहेत, चिकूला सुद्धा ती त्रास देते ही गोष्ट सुद्धा माहिती आहे. त्यानंतर कावेरी आता शांतपणे पाहत असते आणि कावेरी म्हणते की अमृता हे सगळं तुझ्यामुळे झालंय. सगळेजण पाहत असतात, म्हणजे हे जे वाक्य आहे ते बरोबर दोन अर्थांनी वापरलेलं असतं. हे सगळं तुझ्यामुळे झाले याचा अर्थ काय, तर ह्या सगळ्या गोष्टी आता कावेरी सांगत आहे की अमृताने केलेत. मग अमृता म्हणते म्हणजे, तेव्हा कावेरी म्हणते तेच ना, तू बाप्पाकडे प्रार्थना केलीस आणि मी बरी झाली, बघितलंस ना, चालत मी बाहेर आले माझ्या पायांवरती. तेव्हा यश सगळेजण तिथं आहेत. कावेरी असं बोलल्यानंतर अमृता म्हणते की हो. मग कावेरी आणि विद्या दोघेही किचनमध्ये जातात, शोधाशोध सुरू करत असतात. त्याचवेळी सुद्धा खुश झालेले असतात. म्हणत असतात की चला फायनली सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत. कावेरी आणि विद्या दोघेही किचनकडे निघालेल्या आहेत. त्यांना दोघींनाही काळजी वाटत आहे की आज आपल्या घरावरती जे संकट आलेलं आहे, या संकटाला नक्की जबाबदार कोण, हा प्रश्न उभा राहिलेला असतो.
आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की विद्या आणि कावेरी. विद्या म्हणत असते की काय करायचं, हे मोदक तर इथेच बनले होते ना. माझंही तेच म्हणणं होतं की आपण कोणावर संशय घ्यायचा, कारण ते शक्यच नाहीये. परंतु विद्या म्हणत असते की हो, आता हे मोदक इथेच बनलेले होते तर आपल्याला इथे शोधावंच लागणार आहे. नक्की काय झालेलं होतं हे सगळं शोधून काढायचंय. विद्या त्याचबरोबर कावेरी आता दोघीही शोधाशोध करू लागतात. कावेरी म्हणते इथेच कुठेतरी काहीतरी असणार आहे जे आपल्याला सापडलं पाहिजे, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे विद्या आणि कावेरी दोघीही शोधत असतात. कावेरी धडपडत असते, पण कावेरीने एकच ठरवलेलं असतं की नाही, आपल्या कुटुंबाच्या विरोधात कोण आलेलं आहे, कोणी हे सगळं केलेलं आहे हे शोधायचंच आहे. आणि नेमकं कावेरीला किचनच्या बाजूला पडलेली जी फुलं आहेत ती फुलं सापडतात. आणि कावेरी मात्र त्या फुलांकडे पाहते. तेव्हा विद्याला म्हणते की ही फुलं आपल्या किचनमध्ये कशी आली, ही विषारी फुलं आहेत, यामुळेच तर हे सगळं झालेलं आहे ना, असं इकडे ती कावेरी विद्याला सांगत असते. विद्या म्हणत असते की हो वहिनी, ही फुलं आपल्या किचनमध्ये कुठून आली आणि कशी काय आली असतील. आता कावेरी आणि विद्या दोघीही कसलाही विचार न करता बाहेर येतात आणि सुलक्षणाला हे सगळं सांगू लागतात. सुलक्षणा म्हणत असते पण कसं शक्य आहे, किचनमध्ये कुठून आलेत ही फुलं, असं सुलक्षणा विचारू लागते. तेव्हा मात्र आता कावेरीलाही प्रश्न पडलेला असतो. कावेरीलाही माहिती नसतं की ही फुलं कशी आलेली आहेत, कुठून आलेली आहेत, या सगळ्याला जबाबदार कोण आहे हे काहीच माहिती नसतं. तेव्हा मात्र आता मा म्हणत असते की नाही, ह्या सगळ्यामागे कोण खरा सूत्रधार आहे ते कळलं पाहिजे. आणि मा मग गुळखोबरं घेऊन येतात आणि देवाच्या पुढे ठेवू लागतात. आणि देवाला सांगू लागते की देवा, आज आमच्यावरती तुला हा नैवेद्य दाखवावा लागत आहे गुळखोबऱ्याचा. खरं तर मोदक करायचे होते, या सगळ्या गोष्टी होत्या, मोदकाचा नैवेद्य केलेलाही होता. देवा मला माफ कर, खरंच मी चिकूला नैवेद्य दाखवण्याच्या आधी मोदक खायला दिला, हे चुकलं माझं. आज आमच्या पूर्ण कुटुंबावरती संकट आलं होतं, हे संकट टळलेलं आहे, याला पण खरं तर तूच जबाबदार असशील, तुझ्यामुळेच हे संकट टळलेलं आहे, तूच कावेरीला ती सुबुद्धी दिलेली आहे, असं इकडे मा बोलत असते. देवाला मागणं मागत असते. मला खूप बरं वाटत असतं. त्याचवेळी विद्या आणि कावेरी दोघीही तिथं असतात. दोघीही बाप्पाच्या समोर हात जोडून उभे असतात, कारण त्यांना दोघींनाही माहिती आहे की काय होऊ शकतं. आणि त्याचबरोबर इकडे आता मा बोलत असते. मा म्हणत असते की नाही, ज्याने कोणी हे केलेलं आहे त्याला विसर्जनाच्या आधी अद्दल घडणार आहे, चांगली अद्दल घडणार आहे विसर्जनाच्या आधीच, असं त्यांचं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी कावेरीची पुन्हा शोधाशोध सुरू होते. कावेरी म्हणते की हे सगळं काय पडलंय आणि हे इथं का पडलेलं आहे, कोणी आणले हे, हा प्रश्न कावेरीला पडलेला असतो. कावेरी तो पेपर उचलते आणि कावेरी म्हणू लागते की हा पेपर घरातला नाही आहे, इथला आपल्या घरातला तर नाही आहे, मग हा पेपर इथं कसा आला, हा प्रश्न कावेरीला पडलेला असतो. आणि मग तेवढ्यातच पाहतात तर काय, माधवी आलेली असते. माधवी आलेली पाहून अमृता आणि मा दोघीही धावत जातात, माधवीला भेटतात. तेव्हा मात्र माधवी तिथं येते आणि देवाचं दर्शन घेते. ती म्हणू लागते की खरंच बाप्पाचं दर्शन घेतलंच पाहिजे. आणि मग माधवीचं बोलणं चालू असतं. कावेरीच्या डोक्यात मात्र विचार सुरू असतात. तिच्या डोक्यातले विचार काही केले जात नसतात. ती म्हणत असते की नाही, या सगळ्याला जबाबदार कोण आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की माधवी आणि अमृता रूममध्ये येतात. माधवीला खूप राग आलेला असतो. ती म्हणत असते तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस. अगं पण विष कशाला टाकायचं, तुला कळत नाहीये. तेव्हा अमृता म्हणते मी जे काय केलेलं आहे ना ते योग्यच केलेलं आहे, तू मला काही बोलू नकोस, तू मला काही सांगायचं नाही. तेव्हा माधवी म्हणते तुला कळत नाहीये, तू डोक्यावर पडलीस, खानदेशी कानाखाली वाजवते. माधवीने खानदेशी कानाखाली वाजवल्यानंतरही इकडे अमृता ऐकायला तयार नसते. माधवी म्हणते तुला कळतंय का, जेव्हा या घरातले सगळे मेले असते आणि तू एकटी जिवंत राहिली असती तर या सगळ्याचा संशय तुझ्यावर आला असता. तुझ्या लक्षात येतंय का, मी कशी जगणार आहे याचा विचार केलाय का, तुला जेलमध्ये गेल्यानंतर तू माझं काय होईल याचा विचार करतेस का तू. तेव्हा अमृता म्हणते की ठीक आहे ना, संपले असते तर संपले असते, पण माझ्या मनात ताईच्या बातमीने, ताईच्या मृत्यूने जी सोड्याची भावना निर्माण झालेली आहे ती काय करू मी, ती कधी जाणार आहे, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते माधवी, त्याचबरोबर माधवी जायला निघालेली असते. आणि मग धावतच येते ती म्हणजे सुलक्षणा म्हणते की अगं नको जाऊ, राहा आजच्या दिवस, 2 दिवस राहिलीस तर बरं वाटेल ना, असं सुलक्षणा बोलत असते.
तेव्हा मात्र माधवी म्हणत असते की नाही ग, मला गेलं पाहिजे असं माधवी बोलत आहे. तेव्हा मात्र सुलक्षणा म्हणते अगं पण का? तेव्हा माधवी म्हणते अगं बास, म्हणजे आजचा एक दिवस आले होते ना, घरी पण कामं असतात ना, घरी पण, असं ती सांगते. तेव्हा अमृता शांतपणे तिथं उभी असते. तेव्हा माधवीला सोडायला सुलक्षणा आणि अमृता दोघीही बाहेर जातात. बाहेर गेल्यानंतर तिथं पाहतात ते म्हणजे उदय तिथे सिगारेट ओढत उभा असतो. मला असं वाटतं की हे काय, हे नवीन रूप आहे का उदयचं? हे सगळं काय झालेलं आहे? तेव्हा मात्र त्याच्याकडे पाहत असतात. इकडे कावेरीला खूप झोप येत असते. कावेरी ते फूल हातात घेऊन बसलेली असते की या फुलाला काय आहे नक्की, हा पेपर कुठून आलेला आहे. तेव्हा कावेरीला झोप काही कंट्रोल होत नाही. त्यावेळेस कावेरी आता तिथं पाहू लागते. कावेरी म्हणत असते की नाही, मला ना कळतच नाही आहे. विद्या तिथे येते. विद्या म्हणते कावेरी म्हणे उठा उठा, झोपायचं नाही आहे तुम्हाला, उठा असं म्हणत विद्या कावेरीला उठवत असते. कावेरी उठते आणि त्याच वेळी कावेरीला विद्या म्हणते की उठा. तेवढ्यातच यश तिथं आलेला असतो. यश म्हणतो की काय झालं? विद्या म्हणते बघितलं का, कावेरी वहिनी झोपत आहेत. यश कावेरीसाठी कॉफी घेऊन आलेला असतो आणि म्हणतो की हे घ्या कॉफी. तेव्हा विद्याला का यश विचारतो तुम्ही इथं आज थांबणार आहात का? तेव्हा विद्या म्हणते की हो हो, तुम्ही जा, मी थांबते कावेरी वहिनीसोबत. नाही झोपू देणार आहे त्यांना. यशने पण कॉफी दिलेली असते आणि यश मात्र कावेरीला म्हणत असतो की नाही विद्या वहिनी, मी थांबतो इथे. तेव्हा विद्या म्हणते तुम्ही थांबताय का? विद्याचं जे वागणं असतं ना ते मजेशीर असतं. ती गालातल्या गालात हसते आणि ती परत म्हणू लागते की थांबा, मला जायचं आहे, मला खूप झोप येते, आज मला दिवसभर कामाचा खूप कंटाळा आला आहे ना, थकले मी, असं म्हणत आता विद्या तिथून जाऊ लागते. म्हणजे यश आणि कावेरी दोघंही असणार असतात. यश कावेरीला म्हणत असतो की मी आहे, काळजी करू नका, नाही झोप लागू देणार, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की झोप लागू द्यायची नाही. आणि मग इकडे विद्या पण म्हणत असते की भाऊजी तुम्ही आहे ना, मग चालेल, मग मी जाते झोपायला, असं म्हणत विद्यासुद्धा झोपायला चाललेली असते. त्यानंतर पाहायला मिळतं ते म्हणजे विद्याचं हे बोलणं वागणं पाहून यशला तर मज्जा येत असते. कावेरी मात्र जाम खुश झालेली असते. कावेरीलाही आनंद झालेला असतो आणि यश मात्र कावेरीशी आता गप्पा मारत असतो. कॉफी पीत कावेरी बसलेली असते आणि यश कावेरीला विचारत असतो. त्यानंतर इकडे आता पाहतात तेव्हा माला धक्का बसलेला असतो. उदयकडे पाहू लागतात. उदयच्या हातात सिगारेट असते. तो सिगारेट पेटवून असतो आणि ती सिगारेट ओढत बसलेला असतो. तेव्हा मात्र माला धक्का बसलेला असतो. म्हणत असतात काय आहे हे उदय, काय चाललंय नक्की? उदय मात्र शांतच राहतो. उदय काहीच बोलत नाही. आणि तेव्हा मात्र उदयला समजावत असतात, तुला कळतंय का, तुझ्या डोळ्यांच्या समोर इथं तुझी आई आहे आणि तुझं हे सगळं काय चाललेलं आहे? तुझ्या आईच्या समोर तू असा सिगारेट ओढत आहे, असं विचारत असतात. तेव्हा मात्र उदय शांतपणेच तिथे उभा राहतो. उदय हे सगळं जे काही करत असतो ते उदयकडून का घडत असतं, का होतं, हा प्रश्न पडलेला असतो. त्याला ओरडत असते. म्हणत असते तुला कळत नाही, तू काय केलेलं आहेस, असं त्याला ओरडत असते. त्यावेळेस मात्र इकडे यश कावेरीकडे आलेला असतो. कावेरीशी यश बोलत आहे. यश कावेरीला म्हणत आहे की नाही, झोपू नाही देणार मी. आणि त्याचबरोबर यशच्या डोक्यात जे सुरू असतं ते सुद्धा यशने बोलायला सुरुवात केलेली असते. यश म्हणत असतो की कधी येणार आहे, तुमच्या डोळ्यात जे दिसतं ते ओठांवर कधी येणार आहे. यशने कावेरीचा हात हातात घेतलेला असतो आणि यश कावेरीसोबत बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे कावेरीलाही धक्का बसलेला असतो. कावेरी यशकडे पाहत असते. दोघांचे हात हातात असतात. इकडे मात्र चिडलेली असते. ती उदयला म्हणते तुला कळतंय का, तू काय करतोयस हे सगळं उदय? तुझी आई तुझ्या समोर आहे आणि तू सिगारेट ओढत काय बसलाय, तुला लाज वाटत नाही, असं बोलत असते. आणि त्याच वेळी इकडे यमुना मात्र निघालेली असते. तर तिथं असते ती म्हणजे पौर्णिमा. का गं कुठे निघाली असती? म्हणते ती कावेरी आहे ना, तिला डोक्यावर चढवले ना माने, आता बघायला पाहिजे ना आपल्याला काय करायचं आहे ते, असं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे उदयला जेव्हा समजवत असते तेव्हा उदय मात्र ला ढकलून देतो आणि म्हणतो की काय संबंध, मी काय करायचं आहे ना ते मी ठरवणार आहे, तुम्हाला कोणी अधिकार दिलेला इथं, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे कावेरी आणि उदय आता बसलेले आहेत. उदय कावेरीला म्हणत असतो की कधी बोलणार आहे, कधी होणार आहे त्या गोष्टी. आणि त्याचबरोबर इकडे कावेरी हसत असते आणि तेवढ्यात यामी तिथे येते. उदय आणि कावेरी दोघंही जवळ आलेले असतात. तशा अवस्थेत त्यांना पाहून यमुनाला तर धक्का बसलेला असतो. यमुना म्हणत असते काय आहे हे सगळं,
म्हणजे तुमच्या दोघांना कळतंय का तुम्ही काय केलेलं आहे? असं म्हणत असते तेव्हा यश म्हणत असतो, डॉक्टरांनी सांगितले ना. यमुना म्हणते की काळजी करू नको, मी थांबते तिच्याबरोबर, नाही झोपू देणार तिला, असं बोलू लागतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता कावेरीला ती औषध देते आणि म्हणते हे औषध घे, आणि म्हणते की हिला आता आयुष्यातनं उठवणार आहे, हे कधीच झोपणार नाही असं करणार आहे, असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता पौर्णिमा आणि हे त्यांचं वागणं सुरू आहे. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात. उदय चिडलेला आहे. उदय मला म्हणतो की तुम्हाला वाटतं मी तुमचा मुलगा आहे, पण मला नाही ना आठवत मी कोण आहे, असं म्हणत उदयची चिडचिड वाढत चाललेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.